हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. विराज आमचा मुलगा आहे, त्यामुळं यावेळी त्याला माफ करतोय. तुम्ही सगळे एवढ्या टेन्शन मध्ये काय दिसताय? ते आकांक्षाच्या बातमीवरून चिंतित आहोत. आकांक्षा बस्तीवाल्यांची केस हरली. मी यापुढे हे काम नाही करणार आणि तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत तू स्वतः मला सांगत नाही. पार्वती, माझं बोलणं तरी ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये. पूजा, तुला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायची काहीच गरज नाही. तू आतमध्ये जा आणि तयारी करून घे स्वतःची. कृष्णाकडे जाण्याच्या बाबतीत काही विचार केलाय का? पूजाचा साखरपुडा आहे ना. अहो ऐका, इतक्यात त्यांनी यायला हवं होतं, अजूनही नाही आले. अगं ती येतच असतील. घरातून निघायला थोडा वेळ लागतोच ना. बहुतेक ते चाले. ये ये रामेश्वर ये. नमस्कार वहिनी. नमस्कार. कसा आहेस मित्रा? मजेत. या प्लीज. बसा. घर शोधायला त्रास तर नाही झाला ना ताई? नाही नाही. भावेश, साखरपुड्याच्या तयारीला लागूया. तसं आहे, आम्हाला यायला खूप उशीर झालाय. हो हो, का नाही. सुनबाई, जाऊन पूजाला घेऊन ये. होय. अजून सांगा. सगळं छान. अपूर्वा, तुझी नोकरी कशी चालली आहे बेटा? छान चालू आहे काका. भावेश, साखरपुड्याला सुरुवात करूया. हो का नाही, का नाही. पूजा बेटा ये इकडे. सुनबाई, ताट घेऊन ये. हो आई.
राहुलला अंगठी घाल. राहुल बेटा, आता तू पूजाला अंगठी घाल. अभिनंदन रामेश्वर, आजपासून आपण व्याही झालो. अभिनंदन, तुझंही अभिनंदन. आकांक्षा, अरे तुम्ही आज कसे काय भेटलात? नेहमी मला कुठल्या तरी संकटातच भेटता तुम्ही. मला काही कळलं नाही. बघा ना, मी जेव्हा कुठल्या तरी संकटात असते तेव्हा तुम्ही कुठून तरी येता आणि मला मदत करता. बस म्हणूनच असं बोलले. कधी कधी हे असं भेटणंही बरं असतं ना. हो हो, अगदी बरोबर. खरं तर बरं झालं तुम्ही मला इथे भेटलात. मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स? आणि ते कशाबद्दल? त्या दिवशी तुम्ही वस्तीवाल्यांपासून मला वाचवलं. जर त्या दिवशी तुम्ही मला वाचवलं नसतं तर माहिती नाही वस्तीवाल्यांनी काय केलं असतं माझ्यासोबत. आकांक्षा, तू कामच एवढं कठीण निवडलंयस की हे सर्व तर होणारच होतं. लोक जितक्या लवकर विश्वास ठेवतात तेवढ्याच लवकर अविश्वासही दाखवतात. फक्त आपली गोष्ट त्यांना पटेल अशा प्रकारे समजावण्याचा प्रश्न असतो. पण तुमच्या वडिलांनी जे काही केलं त्याची किंमत तर मलाच चुकवावी लागते ना. तू काय बोलतेस माझ्या काहीही लक्षात येत नाही. खरं तर माझ्या आईचं म्हणणं होतं की मी असं कुठलंही काम करू नये ज्याने मी संकटात येईन. आणि त्या दिवशी वस्तीवाल्यांनी माझ्याबरोबर जे काही केलं ते जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा तिला कारणच मिळालं माझं समाजकार्य बंद करण्याचं. आणि एवढंच नाही, तिने मला तिची शपथही घातली. त्यामुळे आता मी हेही काम नाही करू शकत. मला हे तर नाही माहित की त्यांनी असं का केलं, पण हो, एवढं निश्चित सांगू शकेन की त्या तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि कदाचित त्या दिवशीच्या दुर्घटनेनंतर घाबरल्या असतील. हो, आपल्या माणसांची काळजी कोणाला नसते. आणि शेवटी ती तर माझी आई आहे. मी तिची काळजी समजू शकते. पण ह्या बाबतीत आमच्या घरात खूप तणाव निर्माण झालाय. कारण मला वाटतंय की मी समाजकार्य करावं, पण माझी आई तिने तर मला शपथच घातली आणि ती मी तोडू नाही शकत. सुकन्या आमच्या कन्या. पण माझी आई तिने तर मला शपथच घातली आणि ती मी तोडू नाही शकत. आमच्या घरातही असंच काहीतरी चालू आहे. का? वस्तीवाल्यांमुळेच? पण आता तर ती जागा तुमची झाली आहे ना. त्यावरून नाही, विशाल आणि पूजाच्या लग्नाच्या मुद्द्यावरून. तुला तर माहितीच आहे, विशाल आणि पूजाचं लग्न ठरलं होतं, पण अपूर्व आमच्या धंद्याविषयी अगदी नाखुश होता, म्हणून त्याने हे लग्न मोडलं. हो हो, मला ताईने सांगितलं होतं. आता काम धंदा अगदी कसाही असू दे, पण आम्ही सगळे काही मनाने वाईट नाही. आता तू मला भेटलीयस, तूच मला सांग की मी दुसऱ्या लोकांपेक्षा वेगळा आहे का? नाही ना. आणि विशाल तर खूपच चांगला मुलगा आहे, शिकलेला आहे, समंजस आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, पूजा आणि विशालचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि जर अपूर्वाला आमच्या धंद्याबाबत काही नाराजी असेल तर त्याने त्याची शिक्षा विशाल आणि पूजाला द्यायला नको होती. त्यांची काय चूक आहे? ते दोघे तर एकमेकांवर प्रेम करतात, बास. पण आता या गोष्टींचा काहीच फायदा नाही, कारण आज पूजाचा साखरपुडा आहे
आणि पुढच्या काही दिवसात लग्नही होईल तिचं. काय पूजाला हे लग्न मान्य आहे का? हो, मला ताईनेच सांगितलं होतं की पूजा हे लग्न करायला तयार आहे म्हणून. अच्छा विराज, मी निघते. बाय. बाय. साखरपुड्याचा विधी तर चांगला झाला. आता आपण सगळे लग्नाची तारीख पण लगेच ठरवून टाकू. आमचे गुरुजी एका आठवड्यानंतर येणार आहेत. जर तुमची हरकत नसेल तर मी लग्नाची तारीख विचारून घेऊ. आमची थोडी हरकत आहे वहिनी. आता तुझं म्हणणं तरी काय आहे? भावेश, असं झालं की राहुलची ट्रान्सफर झाली. पुढच्या आठवड्यात तो नोकरीवर रुजू व्हायला मुंबईला जातोय. आणि आमची अशी इच्छा आहे की राहुल आणि पूजाचं लग्न तो मुंबईला जाण्याआधी व्हावं. इतक्या लवकर एवढी तयारी कशी होईल? तुम्ही तयारीची काहीच काळजी करू नका वहिनी. आपण लग्न साध्या पद्धतीने करूया. कुणाला काहीच दगदग होणार नाही. पण तरीही रामेश्वर, पूजाच्या लग्नाबाबत आमच्या मनात खूप काही इच्छा आहेत. एवढ्या लवकर सांगा, आम्ही ते कसं काही करू शकणार? मी समजू शकतो भावेश. लग्नाचा एक मुहूर्त आहे येत्या 2 दिवसातच. आणि त्यानंतर एकही मुहूर्त येत्या 6 महिन्यात नाहीये. तुझी बहीण काय बोळ्यानं दूध पिते होय र? आमच्यावर वरडण्यापेक्षा चांगलं हे आहे की तू तुझ्या बहिणीवर रागवला पाहिजेस. ताब्यात ठेवलं असतं, सोरडला असतास. किती न कोणा अनोळखी मुलाला भेटू नये. आम्ही पण म्हणू शकतो की तुझी बहीण ही दौलत प्रसिद्धी बघितल्यावर माझ्या भावाला फसवायला निघाली. आम्हाला 2 दिवसानंतर येणाऱ्या मुहूर्ताबाबत काहीच हरकत नाही. आम्हाला मंजूर आहे. सुकन्या आमच्या कन्या. आम्हाला 2 दिवसानंतर येणाऱ्या मुहूर्ताबाबत काहीच हरकत नाही. आम्हाला मंजूर आहे. पण अपूर्व, सर्व काही होईल आई. तू अजिबात चिंता नको करूस. भावेश, मी आणि अपूर्व सगळं सांभाळून घेऊ आणि लग्न आपण मंदिरात करू. आणि ज्या काही रीती आहेत त्याही तिथेच पूर्ण करूया. ठीक आहे रामेश्वर, जर तू आणि अपूर्व तयार आहात मग मी कशाला मध्ये पडू. आम्ही सर्व मंदिरात योग्य वेळी येऊ. विशाल, अरे विराज दादा, ये ना आत ये. विशाल, तुला माहितीये पूजाचा साखरपुडा होणार आहे. हो दादा. मी समजू शकतो की तुला ह्यामुळे खूप दुःख होत असेल, पण काही हरकत नाही. आम्ही सगळे मिळून तुझ्यासाठी पूजाहूनही चांगली मुलगी शोधू. नाही दादा, मला जराही दुःख नाहीये. मला माहितीये दादा, पूजाचा साखरपुडा होतोय, लग्न नाही. पूजाशी फक्त मीच लग्न करेन, कारण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. विशाल, तू खूप भोळा आहेस. मी मानतो की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण पूजा तुझ्यावर प्रेम नाही करत.
जर तिचं तुझ्यावर प्रेम असतं तर तिने हा साखरपुडा नसता केला. तुला कसं माहित झालं दादा? सोड, हे महत्वाचं नाहीये की हे मला कुठून माहित झालं. महत्वाची गोष्ट ही आहे की तू पूजाचा दुटप्पेपणा समजू शकत नाहीयेस. ती तुझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक करते. मला माहितीये दादा, पूजा काय करते. ती जे काही करते ते योग्य आहे. म्हणजे पूजाच्या घरातल्यांना तिचं लग्न दुसरीकडे करायची इच्छा आहे आणि तिच्या लग्नासाठी खूप प्रयत्न करत आहे. म्हणून मी पूजाला म्हणालो तिने दुसरीकडे साखरपुडा करावा, म्हणजे तिच्या घरातले निश्चिंत होतील आणि त्यांच्या ज्या बेसावतपणाचा फायदा घेऊन आम्ही लग्न करू. हे चुकीचं आहे विशाल. लग्नासारख्या पवित्र बंधनात ह्या अशा गोष्टी बरोबर नाहीत. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, पण हे तुला नाही कळणार कारण तू कधी कुणावर प्रेमच नाही केलं. मानतो विशाल की मी कधी कोणावर प्रेम नाही केलं, परंतु जर मी कोणावर प्रेम केलं असतं तर मी त्या मुलीच्या घरच्यांच्या परवानगी आणि आशीर्वादाशिवाय तिला कधी घरी नसतं आणलं. माझं प्रेमाने कधी मोठ्यांची मान खाली गेली नसती. ते तर काळच सांगेल दादा. प्रेम काय काय करायला लावतं. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, काय विचार करतेस बेटा? काही नाही आई. आई, काय झालं? तुझ्या डोळ्यात अश्रू? काही नाही. जेव्हा मुलगी परकी होते ना तेव्हा प्रत्येक आईचं मन असंच भरून येतं. तिची लहानशी मुलगी जेव्हा तिला सोडून जाते ना तेव्हा खूप वाईट वाटतं. पण आई, अजून लग्न व्हायला खूप दिवस आहेत. आज साखरपुडाच तर झालाय. लग्नापर्यंत एवढी रडत राहशील तर देवा किती अश्रू वाया जातील. पूजा, आता लग्नाला खूप दिवस नाही राहिले. आई हाच विचार करून दुःखी झाले. खूप दिवस नाही राहिलेत. वहिनी, मला काही समजलं नाही. पूजा, राहुलला 5 दिवसांनंतर मुंबईला जायचंय नवीन जॉब जॉईन करण्यासाठी आणि परत तो 6 महिन्यानंतर येईल. मग तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की राहुलच्या जाण्यापूर्वीच तुमचं लग्न करून घ्यावं. आणि परवाचा मुहूर्त चांगला आहे म्हणून तुझं लग्न ठरवलं गेलंय. परवा? पण का? एवढी काय घाई आहे? लग्न 6 महिन्यानंतरही होऊ शकतं ना? नाही पूजा, आपल्या मोठ्यांनी सांगितलंय की एकदा लग्न ठरलं ना की लग्न लवकर आटोपलं पाहिजे, नाहीतर खूप अडचणी येतात. हो पूजा, आणि आमची पण हीच इच्छा आहे की तू आनंदाने तुझ्या सासरी जायला हवंस आणि त्यासाठी 6 महिने थांबायची काय गरज आहे? पण वहिनी. पूजा, आता तू आईंना समजाव. तुझ्या पाठवणीच्या गोष्टी ऐकून त्यांचे अश्रू थांबतच नाहीयेत. बघ ना किती उदास झाल्या आहेत त्या. हा पूजा,
तुला हा साखरपुडा आनंदाने करावा लागेल. तेव्हाच तुझ्या घरच्यांना तुझ्यावर विश्वास बसेल की तू खुश आहेस आणि मला विसरली आहेस. आणि त्यानंतर लग्नाची तारीख यायला खूप वेळ लागेल आणि तू कुठल्या ना कुठल्या कारणास्तव बाहेर निघ. मग आपण लग्न करूया. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.